शेतकरी विरोधी भाजप सरकारचा भाजप सरकारचं करायचं काय? मंडळीकरचं करायचं काय? भाजप सरकारचं करायचं काय? शेतकरी विरोधी भाजप सरकारचं शेतकरी विरोधी भाजप सरकारचं मंडळीकरांचं करायचं काय? मंडळीकरांचं करायचं काय? भाषा आहे, बूट आमचा, कपडे आमचे, ही भाषा तुमची वापरायची, तुमचं ही नाही. तुम्ही कसा शेतकऱ्याला तुमची भूमिका ही बरोबर नाही. ही जर तुमची भूमिका असला शेतकऱ्यापासून जर तुम्ही एक दिवस जर शेतकऱ्याचा जर नागपूर फिरला तर तुमचं काय होईल ती तुम्हाला माहित आहे. पण तुम्ही शेतकऱ्याला आमचा बूट, आमचे कपडे ही अशी भिकारी समजू नका. तुम्ही शेतकऱ्याला भिकारी कोण आहे ते तुम्हाला माहित आहे. ही तुम्ही फक्त असली भाषा वापरू नका का शेतकरी करता तरी. तुम्ही दुसऱ्याला कोणाला बी वापरा भाषा, पण शेतकरी करताही नाही. शेतकऱ्याचा जर एकदा नागूर फिरला तुमच्यावर तर पुन्हा तुमचं काय होतं ती बघा तुम्ही. पुन्हा ही कपडे आमची, बूट आमची, अमुक तमुक ही तुमचं नाही, फक्त शेतकऱ्याचं सगळं आहे. ही तुमची ही जी भूमिका आहे शेतकरी पण तुमची समजी बोलली आहे. ती शेतकऱ्याचा एकदा ही जर फिरलं का मुरडळ तुम्हाला काय भीक मागावं लागते ते तुम्हाला माहित आहे. आम्ही आमचं सांगायची काय गरज नाही तुम्हाला कोणाला. काय केलं आंदोलन काय केलं आपण? दुसरं अवमान करत आहेत. ते कोकाटे म्हणून मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं की वसाडगावची पाटील की म्हणून मला ते खातं दिलं. परत काल म्हणले बबनराव लोणीकर की तुमच्या बापाला पेरणीचे पैसे आम्ही देतो, म्हणजे मोदी देतो. परत तुमच्या आईला, तुमच्या बायकोला, तुमच्या बहिणीला लाडकी बहीण योजनेमधून जे पैसे मिळतात ते पैसे आम्ही देतो. आणि तुमच्या पायातील चप्पल असेल, तुमच्या पायातील बूट असेल, तुमच्या अंगावरचे कपडे हे आमच्यामुळं आहेत. पण बबनराव लोणीकरला मला सांगायचं आहे की जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा, जर शेतकऱ्यानं पिकवलं तर आज आपण सगळे खाऊ शकतो, तुम्ही आम्ही खाऊ शकतो. आज त्या शेतकऱ्याचा तुम्ही सतत अवमान करत आहात. त्या बबनराव लोणीकरचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो. बबनराव लोणीकर कशाचे लोणी खाऊन एवढे मोठे झालेत? शेतकऱ्याचं लोणी खाल्लेलं आहे त्यांनी, मतदाराचं मताचं लोणी त्यांनी खाल्लेलं आहे, म्हणून आज त्यांनी एवढे गडगंज झालेले आहेत. त्यांनी जे आज महागड्या गाड्यामध्ये फिरतात त्याच्या गाडीमध्ये जे डिझेल असतं ते शेतकऱ्याच्या कष्टातून गेलेलं आहे. नागरिकांच्या टॅक्समधून जो पैसा मिळतो त्या टॅक्सच्या कर स्वरूपामधून ते आज एवढे मोठेमध्ये गडगंज अब्जावधी झालेले आहेत. पण बबनराव लोणीकरला सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या. तुमच्यासारखे हजार बबनराव लोणीकर शेतकरी त्यांच्या कामामध्ये त्यांच्या